पालिका निवडणुकीसाठी आमचे जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि एकंदरीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर पालिकेतलं एकंदरीत चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। तशी पाहिली तर बहुरंगी लढत, मात्र काही प्रभाग जे आहेत इथून आपल्याला हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत। अशाच पद्धतीचा हाय व्होल्टेज सामना जो आपण एक गृहीत धरला तर तो होते प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि आपण आता प्रभाग क्रमांक 6 मध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथून भाजपचं पॅनल एका जय्यत तयारीत आहे निवडणुकीच्या आणि विकासाचे मुद्दे घेऊन हे पॅनल मतदारांसमोर जात आहे। कशा प्रकारचा तो विश्वास आहे आणि जे विजन म्हणतोय आपण प्रभागाच्या विकासाचं ते कशा पद्धतीचं असेल ते आपण पाहणार आहोत। गणेशदादा वानकर साहेब आपल्याबरोबर समवेत आहेत। दादा, कशा प्रकारचं चित्र प्रभाग 6च आहे, तोच तुमचा प्रभाग आहे जिथून आधी तुम्ही नेतृत्व केलेलं होतं आणि आता तो बदल कशा पद्धतीचा आहे आणि पक्षाचाही बदल आहे, कशा पद्धतीचा विश्वास आहे आणि कोणतं विजन डोळ्यासमोर आहे? विकासाचा विश्वास आहे। जरी चिन्ह बदललं जरी असलं तरी सुद्धा विजयाचा विश्वास आहे। आम्ही केलेली कामं, त्याचबरोबर मोदी सरकारने केलेली कामं, फडणवीस सरकारने केलेली कामं, मग राज्याचे आणि केंद्राचे ज्या काही योजना ह्या काही महिलांसाठी आहेत, बेरोजगारांसाठी आहेत, जो गरीब वर्ग आहे त्यांना घरं बांधण्यासाठी जे केलेलं अनुदान आहे, अशा अनेक लाडकी बहीण योजना हा मोदी सरकारचं यश आहे। ह्या सगळ्या योजनेच्या सर्वसमावेशक ह्या योजना ज्या आहेत यांना घेऊन आम्ही चालतो आहे। याच्याचबरोबर आम्ही जे आमच्या टर्ममध्ये केलेली जी विकास कामं आहेत, मूलभूत सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक मोठीसुद्धा कामे केलेली आहेत। पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, पाणी पुरवठा व्यवस्थित केलेला आहे। देगावला UPSC सेंटरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आणलेलं आहे। त्याचा कोरोनामध्ये माझ्या भागातील सर्व शहरातील लोकांना त्याचा फायदा झालेला आहे। स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून अद्ययावत अशा गॅसदाहिनीसुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या स्मशानभूमी आणलेल्या आहेत। अनेक विकासाची कामं हे आपण या ठिकाणी केलेली आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीला काम केले म्हणून मत द्या आणि आणखी चांगलं काम करण्यासाठी जे आमचं विजन आहे, आणखी जे प्रलंबित मोठे प्रश्न आहेत, मग रस्ते आहेत, पूल आहेत, कसं आमचा भाग हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे। आता तिथं ते सर्व विकासाचा समतोल साधण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही आणि मी एवढं तुम्हाला खात्री देतो, आम्ही सगळे जुने नवे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलानं एक जोमानं आम्ही कामाला लागलेलो आहे। येत्या 15 तारखेला निश्चित मतदान रूपी आशीर्वाद मिळून येत्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचा सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून येणारा जर मतदारसंघ कोणता असेल तो प्रभाग क्रमांक 6चे चारही उमेदवार हे निवडून येतील, याची मला विजयाची खात्री आहे। दादांना खरं तर आणखीन काही प्रश्न विचारत होते पण त्यांनी एकाच प्रश्नामध्ये सगळीच उत्तरं त्यांनी देऊन टाकली आणि एक विकासाचं विजन मांडलं आणि महत्त्वाचं म्हणजे आधी ज्या प्रभागाचं ते नेतृत्व करत होते तो प्रभाग स्मार्ट करण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समस्यामुक्त करण्याचं एक विजन त्यांनी ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये अगदी संपूर्ण यश आलं अशा पद्धतीचा दावा देखील ते आज करू शकतात। संपूर्ण यश आलं याचं एक समाधान कशा पद्धतीचं आहे प्रभाग 6साठी पूर्वीच्या? हो, निश्चित स्मार्ट सिटीतून सुद्धा आमच्या भागामध्ये स्ट्रीट लाईटचं काम फार मोठ्या प्रमाणात झालं आहे। हे आता मी सांगितलं स्मशानभूमी आहे ते स्मार्ट सिटीच्या योजनेतनंच झालेलं आहे आणि हे स्मार्ट सिटी योजना ही कोणी आणली तर मोदी सरकारनं आणली। त्याच्यामध्ये सोलापूरचा समावेश कोणामुळे झाला तर आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदारांमुळे झाला। तर ह्या योजनेचाच फायदा माझ्या प्रभागाला झालेला आहे आणि त्यामुळं नक्कीच आतून जे आमचे चॅलेंज असलेले जे कामं आहेत त्याच्यासाठी कोट्यावधीचा निधी लागणार आहे ते फक्त आणि फक्त मोदी सरकार, फडणवीस सरकारच देऊ शकतो असं आम्हाला खात्री आहे। यावर आता इथं भाजपाचे नेते हेमंत पिंगळे साहेब आपल्याबरोबर आहेत। एकंदरीत भाजपाची इथली एकंदरीत रणनीती आणि वातावरण जे आहे तर ते कशा पद्धतीचं, कारण ते याच प्रभागातील आहेत। पिंगळे साहेब, कशा पद्धतीचं वातावरण आहे? नमस्कार। सर्वप्रथम निर्विवाद आणि घवघवीत असं यश भाजपाला प्रभागातून आणि महापालिकेत देखील खरंच आज फार मोठा आनंद होत आहे। गेली 30-35 वर्ष आम्ही या प्रभागामध्ये कमळ फुलवण्याचा प्रयत्न करत होतो। थोडं अपयश आम्हाला आलेलं आहे 2-3 टर्ममध्ये, पण या वेळेस निश्चितच गणेश वानकर यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 6 मध्ये
कमळ निश्चितच फुलणार आहे. यांचा इतिहास जर बघायचा असेल तर आमचं घराणं कायम काँग्रेस विरोधी घराणं आहे. या इतिहास जर मागं उजळून आपण जर पाहायला गेलो तर गणेश वानकरांचे आजोबा या भागातून नगरसेवक होते शेतकरी कामगार पक्षाचं, आणि त्यांचे खरे साथीदार आमचे वडील होते. या प्रसिद्ध त्यामुळं तेव्हापासून आम्ही स्वप्न बघत होतो की काँग्रेसमुक्त देशामध्ये झाला, अनेक राज्यामध्ये झाला, पण आमच्या परिसरामध्ये होत नव्हता. तो यावर्षी होण्याचं 100% खात्री आहे. विकासाचं बोलायचं जर झालं तर मोदी साहेबांच्या माध्यमातून आमचं एक पंडित दीनदयाल उपाध्यायाने सांगितलं आहे, अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा एकच नारा आहे की जी केंद्राची योजना असेल ते थेट खालच्या लाभार्थ्यापर्यंत पोचले पाहिजे. याच्यासाठी अनेक योजना, मग ते बँकला आधार लिंक असेल, पूर्वी राजीव गांधी म्हणत होते की आम्ही 100 रुपये पाठवल्यानंतर खाली 1 रुपया पोचतो. आज प्रत्येकाच्या खात्यामध्ये मग सबसिडीचा असेल, आपल्या महिलांचा लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक इतर योजनेचा जो फायदा आहे ते डायरेक्ट लाभार्थ्यांपर्यंत पोचत आहेत. आणि हेच लाभार्थी आज आम्हाला मतदान करणार आहेत. जे पूर्वीचा भ्रष्टाचार होत होता तो भ्रष्टाचाराला ब्रेक लावण्याचं काम कोणी केलं असेल तरी मोदी सरकारने केलेलं आहे. आणि चौफेर विकास ज्याला म्हणतात ते सोलापूर शहरामध्ये आपल्या झालेला आहे. आपल्या स्थानिक आमदार आपले देवाभाऊ आणि केंद्राचे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा आमचा प्रभाग हा निश्चितच स्मार्ट झाल्याशिवाय राहणार नाही. दादा एक प्रश्न विचारायचा, म्हणजे हाय व्होल्टेज आपण असा उल्लेख केला, असं काय हाय व्होल्टेज काही अपेक्षित आहे का? असं काही का विक्रमी मताधिक्य प्रभाग 6 मधून दिसून येईल आपल्याला? मुळात इथं कसली चुरसच नाही. आमचं वन साईड इलेक्शन आहे. भारतीय जनता पार्टी ही मोठ्या मताधिक्याने या प्रभागातून निवडून येणं. आत्ताच आमचे पिंगळे साहेबांनी जे सांगितलं की इतके वर्ष कमळ फुलवता राहिलं आहे, आता ते कमळ 100% या ठिकाणी फुललेलं आहे. फक्त आता निवडणुकीची आम्ही वाट पाहतोय. लोक उत्साही आहेत, तरुण उत्साही आहेत, सगळे जनता उत्साही आहे की तो दिवस कधी येतोय. आणि आम्ही जो लाभ घेतला आहे आम्ही या सरकारचा, मोदी सरकारचा असेल, फडणवीस सरकारचा, त्या योजनेच्या रूपातनं जो मिळालेला लाभ आहे त्याची उतराई करण्यासाठी मतदान रूपी आम्हाला या ठिकाणी निवडून देण्यासाठी लोक उत्साही आहेत. हाय व्होल्टेज वगैरे काय आहे तो विषय नाही आहे, पण 100% विजय हा निश्चित आहे, एवढं तुम्हाला खात्री देतो. निश्चितच विकासाची कामं आणि याचबरोबर एक संघटन देखील महत्त्वाचं होतं. गवळीसाहेब आपल्याबरोबरती आहेत. एक मोठं सामाजिक कार्य तुमचं या सगळ्या भागात आहे, मंडळाच्या माध्यमातून असेल आणि कार्यकर्त्यांचं एक संघटन. आज विश्वास कशा पद्धतीचा आहे? जे आजपर्यंत मी संघटनेसाठी काम केलो त्याच्यामुळंच मला आज म्हणजे तिकीट लाभलेलं आहे माझ्या मुलीसाठी. कशा प्रकारचा विश्वास आहे आता प्रभाग 6 मधून? विश्वास म्हणणं आता काय विश्वास म्हणजे आम्ही निवडून आल्या तर जमा आहेत सध्या, एवढा विश्वास आहे आम्हाला. म्हणजे निवडून आल्यास जमा होत अशा पद्धतीचा एक विश्वास आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचं समाधान कशा पद्धतीचं? निवडणूक तर ठीक आहे आत्ता येते, आमच्या भागात आमच्या मुलीला तिकीट मिळाल्यामुळं मला कुठल्या तर होणं पक्षानं मला न्याय दिल्यासारखं आज वाटायला आमच्या भागातल्या लोकांना सगळ्या. ह्या माध्यमातून आम्हाला म्हणजे भाजप पक्षाने न्याय दिला. आजपर्यंत मी लोकांचे काम केलो पण त्यांनी न्याय देऊ शकले नाहीत, पण मला भाजपनं न्याय दिला ह्यावेळेस, त्याच्याबद्दल मी समाधानी आहे. भाजपनं न्याय दिला अशा पद्धतीची भावना आणि निश्चितच विश्वास आहे की विजयाचा. खटके साहेब, आज विश्वास कशा पद्धतीचा आहे? वातावरण कसं आहे? निश्चितच पुन्हा एकदा महापालिकेत माजी पालकमंत्री तथा या भागाचे लाडके आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांनी भरघोस या ठिकाणी भागाचा निधी दिलेला आहे. कोणतंही काम या ठिकाणी राहिलेलं नाही. या अगोदर आम्ही 4 नगरसेवक होतो, पण गणेशदादांनी याकडे निधी दिलेला आहे, मी निधी दिलेला आहे. या भागामध्ये सर्व भागाच्या विकास कामाची योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. विशेष करून ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेचं आम्ही इथं ऑफिस टाकलेलं आहे गेली 2-3 वर्षापासून. त्या शासकीय योजनेचा लाभ आम्ही गोरगरिबांना सगळ्यांना देत आहोत.
मग ते लाडकी बहिणी असू दे, बांधकाम कामगार असू दे, बांधकाम कामगारांना पेट्या देण्याचं असू दे, बांधकाम कामगारांना भांडी देण्याचं काम असू दे, बांधकाम कामगारांच्या मुलाला शिष्यवृत्ती असू दे, आम्ही घराघरात त्या ठिकाणी पोचण्याचं काम आम्ही अपिकच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. ह्याचा फायदा, ह्याचा बेनिफिट आणि विथ आम्हाला मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने दिलेली योजनेचं या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ, पेन्शन, श्रावणबाळ योजना, ह्या सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी राबवून आम्ही गोरगरिबापर्यंत पोहोचलेलो आहोत. निश्चितपणे आम्ही या ठिकाणी विजयाची आपणाला खात्री 100% आमच्या विकास काम तर आम्ही केलेले आहेत, पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या विधानसभेचे आमदार, हे 3 आमदारांचा प्रभाग असलेला हा प्रभाग आहे. त्यांचं कार्यक्षेत्र येतं विधानसभेचं. त्याच्यामध्ये विजयकुमार देशमुख मालक जे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी प्रचंड भरपूर निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे सुद्धा लोक या ठिकाणी खुश आहेत. त्याचबरोबर आदरणीय दक्षिणचे सुभाषबापू देशमुख यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी दिलेला आहे. देगाव परिसरामध्ये त्यांचं तो दक्षिण हे देगावमध्ये येतं, गवळी वस्ती दमाणनगर हे उत्तरमध्ये येतं. इथंसुद्धा त्यांनी निधी दिलेला आहे. तिकडे बापूंनी निधी दिलेला आहे. आता नवोचित आमदार जे आहेत आमचे देवेंद्रदादा कोटे यांनीसुद्धा आमच्या थोबडेमळा या परिसरामध्ये त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचं श्रेय फडणवीस सरकार यांनाच जातं, इथल्या स्थानिक आमदारांना जातं. ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करता आम्ही विक्रमी मताने निवडून येऊ असा आमचा विश्वास निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर आमची जी बूथ यंत्रणा आहे, आमचा जो सक्षम या ठिकाणी जो कार्यकर्ता आहे, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा आमच्या वानकर परिवाराला मानणारा कार्यकर्ता असेल, आमची बूथ कमिटी, शक्ती प्रमुख, पन्ना प्रमुख, आमचे जे तळागाळापर्यंत जे मतदानात काम करणारे लोक आहेत आणि त्याचं लावलेलं आमचं जे नियोजन आहे, या नियोजनावर आमचा खूप मोठा विश्वास आहे. बूथ कमिट्यांवर विश्वास आहे. आमचा शेवटचा कार्यकर्ता मनापासून काम करतो, म्हणून आम्ही विक्रमी मतानं निवडून येऊन याची आम्हाला खात्री आहे. द न्यूज प्लस चॅनलशी त्यांनी सविस्तर असा संवाद साधला. खरं तर प्रचाराला सगळीकडे आता सुरुवात झाली, तो रंगात देखील येताना आपल्याला दिसतोय आणि या सगळ्या गडबडीत देखील त्यांनी सविस्तर असा संवाद साधला. याबद्दल प्रत्येक उमेदवाराचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.